नमस्कार. काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचा 56वा आत्मार्पण दिन. 2 वर्षापूर्वी 54व्या आत्मार्पण दिनाला शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि अटल सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 1500 शब्दात पत्र लिहिण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती. 1,500 शब्दात. पत्राचा विषय सांगितलेला नव्हता, तो तुम्ही निवडायचा. तर ही स्पर्धा होती 26 फेब्रुवारीला आणि पत्र पाठवायचं होतं स्पर्धेसाठी ते 23 फेब्रुवारीपर्यंत. आणि 21 तारीखला म्हणजे 20 तारीखला रात्री ती पोस्ट मला माझे मित्र आहेत जे पत्रलेखक आणि कवीसुद्धा आहेत, वृत्तपत्रलेखक दीपक गुणिया म्हणून, त्याने मला ती रात्री 20 तारीखला पाठवली, 20 फेब्रुवारीला 2020ला. आणि मी ती सकाळी 21ला बघितली. तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी. पण त्यांना मी म्हणालो की मी काही स्पर्धेत भाग घेणार नाही आहे. त्याचं कारण असं होतं की माझ्या भाच्याचं लग्न होतं 26 तारीखलाच आणि मला 23ला पहाटे गावी जायचं होतं. त्यामुळे 21 आणि 22 2 दिवस होते. तर ते गुणीय मला म्हणाले की तुम्ही स्पर्धेत भाग घ्या. तर म्हटलं तयारी करायला पाहिजे, थोडं परत नव्याने वाचलं पाहिजे. ते मला काय वाचायची गरज नाही, तुम्ही तर सहज बसल्या बसल्या पत्र लिहू शकता. म्हणजे 2,500 शब्दाचं पण तुमचं होऊ शकतं पत्र. तुम्ही लिहा, मी सांगतो तुम्हाला, बिंदास लिहा, तुम्ही चांगलं लिहाल. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी 21 तारखेला दुपारी ते पत्र लिहिलं. खरोखरच ते मोठं झालं, जवळजवळ 2300 शब्दात झालं. आणि संध्याकाळी माझा मुलगा मुली आल्यावर ते त्यांनी टंकलिखित केलं. टंकलिखित केल्यापर्यंत रात्री साधारण 11:30 वाजले. त्यामुळे त्या दिवशी ते काही एडिटिंग वगैरे झालं नाही. 15 शब्दात करायचं होतं ते. मग ते दुसऱ्या दिवशी केलं. आणि पहाटे आम्हाला गावी जायचं आणि ते मला वाटतं 11:30च्या दरम्यान रात्री आम्ही ते मेल केलं पत्र. आता सावरकरांना पत्र लिहायचं म्हटल्यावर अनेक ठिकाणी स्पर्धक असणार, खूप हुशार माणसं असणार. पण एक पत्र तरी लिहिलं गेलं, माझा क्रमांक येईल असं मला वाटलं नव्हतं. आणि 26 तारीखला माननीय नगरसेवक अभिजित सावंत यांचा मला फोन आला की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या, नाट्यमंदिर दीनानाथ पार्ल्याला. तर म्हटलं सर मी गावी आहे. तर म्हणाला अरे बापरे, तुम्हाला पहिला क्रमांकाचं तुमचं आहे पारितोषिक, मग काय करणार. मग माझा मुलगा होता, तो गेला. तर त्यात मला पारितोषिक म्हणून ही सुंदर तुम्ही जी मूर्ती बघताय सावरकरांची ती मिळाली. आणि बाळाराव सावरकरांनी लिहिलेली जे 4 खंड आहेत स्वातंत्र्य सावरकरांवरचे, म्हणजे 1937 पासून 1966 पर्यंतचे जी पर्व आहेत, 10-10 वर्ष साधारण त्यांनी असा काळ काढला आहे, 7 वर्ष 10 वर्ष. रत्नागिरी पर्व, हिंदू महासभा पर्व, सांगता पर्व आणि अखंड हिंदुस्थान लढा पर्व, हे 4 ग्रंथ. त्याचबरोबर श्री विक्रम संपत यांनी सावरकरांवर पुस्तक लिहिले, सावरकर म्हणून, स्वातंत्र्यवीर सावरकर, इंग्रजी. त्याचा आता दुसरा भाग आला आहे. तेव्हा दुसरा भाग नव्हता, पहिलाच भाग प्रकाशित झाला होता. तो पहिला भाग, मग ते 4 खंड बाळाराव सावरकरांनी लिहिलेले, विक्रम संपत साहेबांनी लिहिलेलं एक पुस्तक, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असत्याचे प्रयोग, हे श्री रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांचे हे पुस्तक. अशी 6 पुस्तकं, 6 ते ग्रंथ आणि ही मूर्ती मला भेट मिळाली. ती माझ्या मुलाने घेतली कार्यक्रमात जाऊन. सावरकरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आपण त्याची इतकी अंग आहेत किंवा त्यांचे, आपण एखाद्या माणसाला म्हणतो अष्टपैलू किंवा शतपैलू, तर मी तर म्हणेन सावरकर तर सहस्त्रपैलू होते. त्यांच्या एका पैलूचा, एका अंगाचा जर अभ्यास केला, विचार केला तर आयुष्य संपेल. त्यामुळे पूर्ण सावरकर समजणेच कठीण आहे. मी त्यांच्यावर एकदा
फेसबुकला 4 ओळी माझ्या लिहिल्या होत्या, त्या वाचून दाखवतो. आणि मग ते आपण पत्र त्याने लिहिलेलं मी जे सर्वोत्कृष्ट ठरलं. जवळजवळ 108 काहीतरी पत्र होती. महाराष्ट्र देशातून आणि परदेशातून सुद्धा 3-4 पत्र होती. साधारण 108 पत्र होती असं मला आयोजकांकडून नंतर कळलं. त्या 108 पत्रातून ह्या पत्राला सर्वोत्कृष्ट क्रमांक दिला गेला. तर आता मी जे एकदा फेसबुकला 4 ओळी त्यांच्यावर लिहिलं होतं सावरकरांवर, ते वाचून दाखवतो. कमालीचा अपमान, अवहेलना, निंदा, द्वेष आयुष्यभर सहन केलेला नि मरणोत्तरही न संपलेला एक महायोगी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. असीम बुद्धिमत्ता, ज्ञानाचा महासागर ओसने सदा दुर्लक्षित राहिलेला ज्ञानसूर्य म्हणजेच स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. जाज्वल्य देशभक्ती, अतुलनीय साहस आणि पराकोटीची सहनशीलता, तरी भित्रा पळपुटा अशी संभावना झालेला भारत मातेचा लढवय्या सेनानी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वतः उच्च जातीत जन्मूनही हिंदू सारा एक म्हणून अस्पृश्यता जातीभेद मिटवण्यासाठी अथक काम करणारे, तरीही ब्राह्मण म्हणून सतत हिणवणे भाळी आलेले खरे सत्यवादी महात्मा म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मित्रांनो, पुण्याचे एक प्राच्यविद्या अभ्यासक आणि संशोधक, खगोलगणितज्ञ आणि सावरकरांचे सच्चे अनुयायी ब्रह्मर्षी डॉक्टर प.वी. वर्तक यांनी सावरकरांवर 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचं तर असं म्हणणं होतं की गीतेत जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहे ते काही प्रसंगात थोडं बाजूला सारून कृष्ण गीतेच्या बाहेरसुद्धा वागलेले आहे, किंवा अर्जुनाला ती पूर्ण गीता समजली नाही आणि त्यांनी त्याचं अनुकरण पूर्ण केलेलं नाही आयुष्यात. मुळात गीता जगलेला माणूसच कोण नाही, जर असेल ते तर फक्त सावरकर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असं ब्रह्मर्षी वर्तकांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी लिहिलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तिमंत गीता असं त्यांचा एक ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी अशी शेकडो नाही सहस्त्र उदाहरणं दिलीत सावरकरांच्या जीवनातले प्रसंग, त्यांची त्या गोष्टीत वर्तणूक, त्या वेळची वर्तणूक आणि ते गीतेला कसं अनुसरून आहे ते. आणि दुसरा एक त्यांचा ग्रंथ आहे, त्याचं जर शीर्षक वाचलं तर थोडं विचित्र वाटतं किंवा वाईट वाटतं किंवा राग येईल एखाद्या माणसाला. त्या पुस्तकाचं प्रकाशन करायला माननीय सुग शेवडे होते. ते सुद्धा म्हणाले की असं शीर्षकाचं पुस्तक दुसऱ्याने काढलं असतं तर आम्ही निषेध केला असता किंवा त्याला विरोध केला असता, पण हे पुस्तक मी पहिलं वाचलं आणि मग प्रकाशनाला आलो तेव्हा त्याचा अर्थ कळला की आपण जे चावट किंवा वात्रट हा शब्द वापरतो, ज्या अर्थी वापरतो त्या अर्थी डॉक्टर वर्तकांना तो अर्थ अभिप्रेतच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिले. तर ते पुस्तक मुळात तुम्ही वाचलं पाहिजे, तेव्हा कळेल, तेव्हा पटेल. आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चावट की वात्रट, हे ते पुस्तक. ही 2 पुस्तकं मी अशासाठी सांगतोय की सावरकर खूप अगदी मोजक्या लोकांना कळलेत. त्यातले एक होतेच ब्रह्मर्षी डॉक्टर प.वी. वर्तक आणि ते त्यांचे अनुयायी होते सच्चे. तर ती पुस्तकं वाचली पाहिजे, इतकी सुंदर आहेत. तर आता आपण आपल्या जे पत्र सर्वोत्कृष्ट ठरलं होतं स्पर्धेत त्याला सुरुवात करूया. वंदनीय तीर्थरूप तात्याराव, पत्राला सुरुवात करतो. वंदनीय तीर्थरूप तात्याराव, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. आज अगदी विषण्ण अवस्थेत तुम्हाला हे पत्र लिहित आहे. कारणे अनेक आहेत. ज्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही इंग्रजांच्या यमयातना सोसलात, सर्व स्वतः त्याग केलात, कुटुंबाची ससेलपट झाली, त्या स्वातंत्र्याची आज काय दैना झालेली आहे आणि ती उघड्या डोळ्यांनी पाहण्यातून आम्ही काहीही करू शकत नाही. इतकेच नाही तर येत्या स्वातंत्र्यातही देश धर्माबद्दल काही लिहिले बोलले तर ते चूक ठरते. आपल्याच मूर्ख आत्मघातकी धर्मदुराभिमानी हिंदूकडून टीकेचे लक्ष होतो.
यासाठी तुमच्यापाशी मन मोकळे करावे म्हणून हे पत्र. नाही म्हणजे सूर्याला ग्रहण लागते हे ठाऊक आहे, पण तो ग्रहणाचा काळ अगदी थोडा असतो. पण तुमच्यासारख्या ज्ञानसूर्याला, स्वातंत्र्य सूर्याला लागलेले बदनामीचे, अपमानाचे ग्रहण आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही सरू नये हा कसला दैव दुर्विलास. तुम्ही राष्ट्राच्या, जगाच्या कल्याणाची चिंता केलीत. पाषाण हृदयी खुनी अंदमानसारख्या ठिकाणी शिक्षा भोगत होते त्यांना तुम्ही लिहिते अवस्थे केले. जे अंदमानात होते ते उलट्या काळजाचे म्हणावे इतके असे आरोपी होते. पाषाण हृदयी खुनी अंदमानसारख्या ठिकाणी शिक्षा भोगत होते त्यांना तुम्ही लिहिते अवस्थे केले. नुसत्या स्पर्शाने किंवा कुणाकडे काही खाल्ले, जेवल्याने आपण धर्मभ्रष्ट होतो अशी त्यांची समजूत होती, ती तुम्ही खोडून काढलीत. तिथे शिकवलंच, पण तुरुंगाबाहेरच्या हिंदूंना तीच शिकवण देऊन हिंदूंवर फारसा परिणाम झाला नाही. हे किती वाईट. म्हणजे त्या तुरुंगातले, अंदमानातले कैदी सुधारले, पण आपण अजून सुधारलेलो नाही आहे. आम्ही देशवासियांनी तुम्हाला ओळखलेच नाही, पण मुत्सद्दी इंग्रजांनी मात्र तुम्हाला बरोबर ओळखले होते. म्हणून त्यांनी कुणाला नाही अशी 50 वर्ष काळ्या पाण्याची दुहेरी शिक्षा तुम्हाला ठोठावली. याचे कारण ते जाणत होते. तुम्ही जनतेपासून दूर जाल, जितके वर्ष दूर राहाल तितके तुम्ही विस्मरणात जाल. तुम्ही स्वातंत्र्यापासून दूर राहाल आणि कदाचित नव्हे तर नक्कीच 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा संपल्यापूर्वी तुम्ही अंदमानात मरून जाल, हा इंग्रजांचा समज होता. इंग्रज तुम्हाला मॅनेज करू शकत नव्हते, आणि जे त्यांना मॅनेज करू शकत होते त्यांनी त्यांना सतत लोकांसमोर ठेवले. त्यांना माहिती होतं शेकडो नेहरू आणि डझनभर गांधी जन्मले तरी इंग्रजांना धोका नव्हता. तुम्हाला स्वातंत्र्य लढ्याचे नाटक करणे कधी जमलेच नाही. जमले नाही कारण तुम्ही माणूस नव्हता. तुम्ही होता माणसाच्या रूपातील शापित देव. बघा तुम्हाला पटते का? श्रीराम आमचा देव, पण त्याच्या नशिबी 14 वर्ष वनवास, माय तात पत्नी वियोग आला. श्रीकृष्ण देव, तरीही त्याचा जन्म कारावासात झाला. जन्मदात्यापासून लांब राहावे लागले. छत्रपती शिवराय हेही देवच, पण त्यांनाही पितृसुख फारसे लाभले नाही. आयुष्यभर दगदग धावपळ करावी लागली. स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा पुरेसा उपभोगही ते घेऊ शकले नाहीत. त्याच पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात. श्रीमंत कुटुंबात जन्म, अंगीविद्वत्ता, कर्तव्यकठोरता, हजरजबाबीपणा, बेडर वृत्ती, जाज्वल्य देशप्रेम, अमोघ वाणी, वज्रलेखणी, प्रचंड साहस, विजिगुषी वृत्ती, सर्वांठाई समभाव, निष्कपट निस्वार्थ भाव, प्रचंड मनोबल, विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, कमालीचा स्पष्टोक्तपणा आणि विरक्तपणा, सेवाभाव असे शेकडो गुण असूनही तुम्हाला मान श्रेय मिळालेले नाही व मिळतही नाही. तेव्हा तुमचे शत्रू आणि देशवासी विरोधक यांनी तुमची अवहेलना केलीच, आणि इंग्रजांची दलाली करणाऱ्या त्याच नेबळटांची वंशज आज तुमची विटंबना करतायत. भर सभेत म्हणजे राजदरबारात द्रौपदीची विटंबना तिचे 5 जगज्जेतेपती थोपू शकले नव्हते, कारण भ्रामक धर्मपालनात ते अविचारी झाले होते. अशावेळी भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीस धावले. पण आज वर्तमानात मात्र आम्हाला कुणी श्रीकृष्णच राहिलेला नाही, आणि आम्ही चक्रधर श्रीकृष्णापेक्षा मुरलीधर श्रीकृष्ण जास्त पसंत केला. आज सर्वधर्म समभाव नावाच्या अपूच्या गोळीने हिंदूंना कर्तव्यच्युत, विचारशून्य केले आहे. इतिहासाचे वाचन नाही, वाचले तर त्यापासून धडा घ्यायचा नाही. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट हिंदूंपुढील, राष्ट्रांपुढील धोके खरे ठरलेत आणि खरे ठरतायत. देश पुन्हा फाळण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुस्लिमांकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी होत आहे. कोण हिंदूंना 15 मिनिटात संपवण्याची भाषा करतो, तर कोण 15 कोटी मुसलमान 100 कोटींना भारी असल्याची भाषा करतो. शत्रू राष्ट्र, त्याचे अतिरेकी यांची बाजू भारतातील काही लोक घेतात. तर अशा राष्ट्रीय लोकांची एकगट्टा मते मिळावीत म्हणून बहुतेक पक्ष त्यांच्या राष्ट्रद्रोहाचे समर्थन करतात. जगात भारताची मान उंच करणारे संशोधक आणि माजी राष्ट्रपती प्रखर देशभक्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे खरे मुसलमानच नव्हेत. अशी भाषा एक टिनपाट मुस्लिम नेता करतो
आणि त्याच कलाम साहेबांच्या शवयात्रेत मोजके मुसलमान, तर एका अतिरेक्याच्या शवयात्रेत त्याच दिवशी काही हजारोंचा जनसमुदाय हे मुस्लिमांची मानसिकता दाखवण्यास पुरेसे आहे. भारत तेरे तुकडे होंगे, भारत तेरे तुकडे होंगे, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणे हे आज व्यक्तिस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य समजले जाते. भारत तेरे तुकडे होंगे, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणे हे आज व्यक्तिस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य समजले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतातील 8 राज्यात हिंदू अल्पसंख्य झालेत. 30 वर्षापूर्वी ठरवून एका रात्री काश्मीरमध्ये हिंदूंच्या स्त्रिया आणि संपत्तीची लूट केली जाते. हिंदूंच्या कत्तली केल्या जातात. जीवाच्या भीतीने पळालेले हिंदू आजही आपल्या घरी परतू शकत नाहीत. अर्थात हा निबंध 2 वर्षापूर्वीचा आहे. आता थोडे हिंदू जात आहेत, हा भाग वेगळा. जीवाच्या भीतीने पळालेले हिंदू आजही आपल्या घरी परतू शकत नाहीत. काश्मीरसारखीच परिस्थिती पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यात आहे, तरी अजूनही बहुसंख्य असलेले हिंदूंचे डोळे उघडत नाहीत. हा धोका तुम्ही पूर्वीच सांगितला होता, पण अहिंसा, भाईचारा याचे डोस आम्हाला असे काय पाजले आणि ईश्वराला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान सारखी भजने ऐकवली, त्याची नशा अजूनही उतरत नाही. मऊ मेणामुनी आम्ही विष्णू जसं, कठीण वज्रस भेदू तरी, हे आपल्या जगण्याचे तंत्र आम्ही विसरलो. आम्ही मेणाहून मऊ झालो, नम्र झालो. आमच्यात इतका नम्रपणा आला की आमच्या धर्मावर रोज आघात होऊ लागले तरी आम्हाला चीड येत नाही. तुम्ही स्वतः उच्च जातीत जन्मू नये, हिंदू धर्मरक्षणासाठी, जातपाती नष्ट करण्यासाठी झटलात. आम्ही उच्चनीचतेवरून आपापली जात घेऊन भांडत राहिलो. त्यामुळे गेल्या 50-60 वर्षात करोडो हिंदूंचे धर्मांतर झाले. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे तुम्ही वक्तव्य म्हणून ब्रह्मवाक्य होते, हे तुमचे वक्तव्य म्हणून ब्रह्मवाक्य होते, पण आम्ही ते गांभीर्याने घेतलेच नाही. पर्यायाने हिंदू धर्माचा ऱ्हास होऊन देशाचे नुकसान झाले. देश अंतर्गत शत्रूंनी पोखरला आहे. पायी पडल्या बेड्या, माकडमारी उड्या. या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या शांती अंश धोरणाने आपले शेजारी छोटे छोटे देशही भारताशी आगळत करू लागले. तुम्ही शाळेपासून सैनिक शिक्षण देण्याचा हट्ट केलात. तुम्ही शाळेपासून सैनिक शिक्षण देण्याचा हट्ट केलात, पण सैनिक शिक्षण देणे दूरच, पण आम्ही सैनिकावरच बंधने घातली. देशाच्या सीमा तलवारीच्या पातीने आखल्या जातात ही तुमची शिकवण आम्ही विसरलो. बळी तो कानपिळी या म्हणीची प्रचिती नेहमीच आम्हाला चिन्हे दिलेली आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो हे तुमचे म्हणणे आम्ही विसरलो. तुम्ही देश सर्वप्रथम मानलात, आम्ही स्वार्थाला प्राधान्य दिले. जशी जनता तसे नेते. म्हणूनच भ्रष्टाचारी, देश विकू पाहणारे चोर नेते आम्हाला थोर कार्यसम्राट वाटू लागले. विकास कामांवर एकमेकाविरोधात उभे राहणारे नेते आमदार खासदारांचे वेतन पेन्शन वाढवण्याचा ठराव मात्र 10 मिनिटात सर्वानुमते मंजूर करू लागले. तरी असल्या स्वार्थांध नेत्यांच्या पालख्या आम्ही वाहतो, तेव्हा तुमची पदोपदी आठवण येते. तात्याराव, मला आज काही गोष्टींचा उलगडा होत नाही, त्याबद्दल तुम्हाला विचारणार आहे. मला सांगा, तुमची शरीरयष्टी सर्वसामान्य, त्यात शारीरिक श्रमाची तुम्हाला सवय नसतानाही अंदमानात कोलू फिरवण्याचे रोजचे काम तुम्ही कसे करत होता? यमाचे दुसरे रूप असणारा क्रूर पण चतुर तुरुंगाधिकारी बारीच्या प्रश्नांना तुम्ही तोडीस तोड उत्तर देऊन त्याला निरुत्तर करत होता. इतके श्रम करूनही जसे काही घडलेच नाही अशा आविर्भावात बारीसमोर वावरत होता. त्याने तोच विचलित होत होता. हे कसे जमायचे तुम्हाला? आता एखादी कविता लिहिण्यासाठी नामवंत कवी पंचतारांकित हॉटेल्स, हिल स्टेशन्स, समुद्रकिनारे अशा ठिकाणी जातात आणि तुम्ही अंदमानसारख्या ठिकाणी की जिथून कोणी सहसा परत जिवंत येत नसे अशा ठिकाणी कोरडी भाकर, जंगली भाज्या, ज्यात कधीतरी सापाचे तुकडेही मिळायचे, असे अन्न खाऊन आणि अतिश्रमाचे काम करून 24 तास हातपाय साखळदंडात जडलेले असताना, लिखाणासाठी कोणतेही साहित्य सामग्री नसताना तुम्ही त्या अंधार कुटीच्या भिंतीवर कमला आणि गोमंतक ही महाकाव्ये लिहिली, ज्यामुळे महर्षी वाल्मिकी आणि कालिदासानंतर तुम्ही तिसरे महाकवी ठरलात. या 10 सहस्त्र काव्यओळी तुम्ही मुखोद्गत करून 14 वर्षानंतर अंदमानातून
रत्नागिरीच्या बंदिवासात लिहून काढलीत. अंदमानातून आल्यानंतर सुटल्यानंतर रत्नागिरीच्या बंदिवासात लिहून काढलीत 10 सहस्त्र ओळी. स्मरणशक्तीचा असा चमत्कार जगात पूर्वी ना घडला ना त्यानंतर. अंदमानाची शिक्षा ऐकून अट्टल गुन्हेगार थरथर कापत रडत असत आणि तुम्हाला तर 50 वर्ष काळ्यापाने शिक्षा फरमावूनही तुम्ही न घाबरता इंग्रजांना प्रतिप्रश्न केलात. म्हणजे तुमची सत्ता भारतात 50 वर्ष टिकणार अशी तुम्हाला खात्री वाटते? असे विचारून छदमीपणे हसलात. किती दृढ विश्वास आणि कसले मनसामर्थ्य. बरे, अंदमानात गेल्यावर तेथील नरकयातना भोगताना एखाद्या असामान्य माणसाच्याही मनात विचार आला असता की आपण बॅरिस्टर आहोत तर चांगले सुखाचे जीवन जगाय सोडून कशाला स्वातंत्र्य लढत पडलो. पण तुम्हाला पश्चाताप सोडाच, तुम्ही तिथे निरीक्षर कायद्यांना शिकवले, कायद्यांचे ऐक्य करून त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवला, तक्रार न करता आपल्या शिक्षा भोगलात, महाकाव्य रचलीत. आणखी एक आश्चर्य म्हणजे त्या तसल्या भयंकर कैदेत तुम्ही तिथल्या कैद्यांकडून उर्दू भाषा शिकलात. एखाद्या भाषेत थोडेफार गद्यलेखन करणे सोपे, पण त्या भाषेत कविता करायची असल्यास त्या भाषेची अफाट शब्दसंपदा जाणणे गरजेचे असते. त्यात उर्दू भाषेत गझल लिहिणे म्हणजे असामान्यातील असामान्य प्रतिभा लागते. इतक्या कमी वेळात तशा परिस्थितीत अशी किमया तुमच्याशिवाय कुणास जमली असेल का? शक्यच नाही. हा तुमचा पराक्रम 5 वर्षापूर्वीपर्यंत कोणाला ठाऊकही नव्हता. आता 6-7-8 वर्षांपूर्वीपर्यंत. आणखी अशा किती गोष्टी इतिहासाच्या पोटात असतील ज्या जगात अजून ज्ञात नाही आहेत. जानवं, शेंडी आणि कमंडलूत अडकलेल्या हिंदूंना तुम्ही अध्यात्म, धर्म, देव म्हणजे काय याची माहिती दिलीत. यंत्र हे मनुष्यास अतिमानुष करणारे विज्ञानाचे वरदान आहे हे तुम्ही बरोबर ओळखलेत. पुढील शतकात मानव मंगळावर वस्ती करेल हे तुम्ही 1943 साली कसे सांगितलेत? हे तुम्हाला कळलंच कसं? तेव्हा मंगळाविषयी तर काहीच माहिती नव्हती. प्रज्ञावंत असल्याशिवाय हे कळणे शक्यच नाही. आणि पातंजल मुनी सांगतात, प्रज्ञावंत युगायुगात एखादाच जन्मतो. तुम्ही संपूर्ण आयुष्य गीतेप्रमाणे जगलात. नेहमी सत्याचरण केल्यामुळे तुम्हाला वेगळे सत्याचे प्रयोग करण्याचे ढोंग करावे लागले नाही. स्वतंत्र भारताने सामुद्रिक सामर्थ्य वाढवावे, विस्तीर्ण सामुद्रिक सीमा असुरक्षित राहता कामा नये यात तुमच्या मताची आम्ही दखल न घेतल्यामुळे 26/11/2008चा मुंबईवर हल्ला झाला. तुमची वैज्ञानिक मते आणि विज्ञानाचे महत्त्व पाहता तुम्ही स्वातंत्र्य लढत पडला नसतात तर नक्कीच जगप्रसिद्ध वैज्ञानिक संशोधक झाला असतात असे वाटते. भारतातच काय पण जगात अनेक कवींनी, कुणी मातापुत्र, पतिपत्नी, प्रियकर प्रेयशी, बहीण भाऊ, मित्रमित्र यांच्यातील विरहावर विरहगीते लिहिली असतील. अगदी क्वचित कुणी मातृभूमीवरही विरहगीत लिहिले असेल. पण तुमच्या ने मजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या गीतातील आर्जव, आर्तता, पराकोटीची असहाय्यता आणि विनवणी करतानाच एका क्षणी सागराला पौराणिक उदाहरणे दाखवून भीती घालण्याची धमक, आपल्या सामर्थ्याची आठवण करून देण्याची पद्धत इतर कोणत्याही गीतात नसेल. जयस्तुते जयस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुता वंदे. हे राष्ट्रदेवाचे गुणगान करून तिच्याप्रती आपली कर्तव्य सांगून तिला वंदन करणारे असे स्फूर्तिगीत अन्य भाषेत असणे आणि कुणी लिहिणे शक्य तरी आहे का? त्यासाठी महाकवी, आणि तोही तात्याराव तुमच्यासारखा महाकवी, अशी दिव्यगीते लिहू शकतो. देवाशिवाय, स्वातंत्र्याशिवाय, देशाशिवाय, स्वातंत्र्याशिवाय तुम्हाला अन्य काही सुचतच नव्हते. हिंदू धर्मात दास्याचा, पराजयाचा असे सतत म्हणून हिंदूवर टीका करणाऱ्यांचे तोंड कायमचे बंद करावे म्हणून तुम्ही 82 वर्षी 6 सोनेरी पाने हा हिंदूंच्या शास्त्रदेजाचा ग्रंथ लिहिलात. पण आज जर मागे वळून पाहिले तर तुमचे पराक्रम, तुमचा द्रष्टेपणा, तुमचे मातृभूमी आणि धर्माप्रती कार्य पाहून हिंदू राष्ट्राच्या इतिहासात तुम्ही 7वे पान होय असे मला वाटते. तुम्ही जे हिंदू धर्माच्या इतिहास 6 सोनेरी पाने लिहिलीत त्यातलं तुम्ही 7वे पान ठरलात असं माझं मत आहे वैयक्तिक. तुमच्या एकेका गुणावर लिहिण्यासही जन्म पुरणार नाही. तुमच्या एकेका गुणावर लिहिण्यास जन्म पुरणार नाही तर 4-6 पृष्ठावर किती लिहिणार? आणखी बरेच लिहायचे आहे, बोलायचे आहे. पण
इथे तुर्तास पुन्हा कधीतरी तुर्तास थांबतो. आपलं सेवक मनमोहन रोगे. धन्यवाद. मित्रांनो, हे पत्र जर तुम्हाला आवडलं, पटलं तर लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींना, इतर हिंदूंना, इतर राष्ट्रप्रेमींना हे पत्र, ही क्लिप शेअर करा प्लीज. आणि तुमच्या कमेंट कळवा. हा चॅनल सबस्क्राईब केले तर नसेल कोणी किंवा कोण नवीन असेल तर ते नक्की करा. आणि मराठी आणि मालवणी कविता ऐका. हा पहिला निबंध ह्यावर सादर झालेला आहे यूट्यूबवर. आणखीन काही निबंध आपण पुढे वाचू. हा निबंध तुम्हाला आवडला तर परत भेटू. धन्यवाद.